मतदानासाठी अवघे काही तासच राहिलेत, पण यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदान करताना गोंधळ होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यंदा मतदानाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. मुंबई महानगरपालिका सोडली तर इतर 28 महानगरपालिकांमध्ये यंदा बहुसदस्यीय उमेदवार उभे आहेत. त्यामुळे आधी एक मत द्यायचो, पण आता या बहुसदस्यीय उमेदवार रचनेमुळे एकाच प्रभागातून थेट 4 मतं द्यावी लागणार आहेत. काही ठिकाणी म्हणजेच कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये तर 5 मते द्यावी लागणार आहेत. स्क्रीनवर पहा. मतदान केंद्रात गेल्यावर तुम्हाला 4 वेगवेगळ्या रंगांचे ईव्हीएम मशीन्स दिसतील. मतपत्रिकेचे रंगही वेगवेगळे असतील. अ साठी पांढरा, ब साठी गुलाबी, क साठी पिवळा आणि ड साठी निळा. प्रत्येक मशीन एक वेगळं मत दाखवतं, जसं की अ, ब, क, ड. प्रत्येक मतांसाठी वेगळं बटन दाबावं लागेल. महत्त्वाचं म्हणजे एकाच उमेदवाराला 2 वेळा मत देता येणार नाही. 4ही गटांमध्ये 4 वेगवेगळ्या उमेदवारांना मत द्यायचंय. प्रत्येक वेळी बटन दाबल्यानंतर बीप असा आवाज येईल. तो आवाज आला कीच पुढचं मत द्यायचं. जर एखाद्या गटात कोणताही उमेदवार आवडला नाही तर त्या गटासाठी नोटा दाबणं बंधनकारक आहे. मतदान करताना घाई करू नका. सगळी मतं पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्र सोडू नका. आणि लक्षात ठेवा, क्रम चुकला, नियम चुकला तर मत बाद होऊ शकतं. म्हणून घाबरून जाऊ नका, पण शांतपणे समजून आणि योग्य पद्धतीने मतदान करा, कारण तुमचं मतच तुमचा आवाज आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्तीला नक्की फॉलो करा.